भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक धगधगत पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालाय. पत्री सरकार 1942 या आगामी मराठी चित्रपटाचा पहिला ट्रीजर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढवली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात 1942 साली प्रति सरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. नाना पाटलांच्या प्रेरणेनं क्रांती अग्रणी जी.डी. लाड, क्रांतीवीर नागनाथ नायकोडी यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी दरोडेखोरी, जुलुमी, सावकारशाही, इंग्रज सत्ता यांच्याशी यशस्वी लढा देऊन पत्री सरकारची दहशत थेट लंडनच्या संसदेत पोहोचवली. प्रति सरकारच्या अशा अनेक अज्ञात क्रांतीवीरांची धगधगती शौर्यगाथा घेऊन पत्री सरकार 1942 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालाय. सिनेमा केवळ मनोरंजन न करता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाची आठवण करून देणारा ठरणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. भागीरथी मोशन पिक्चर तर्फे पत्री सरकार 1942 हा चित्रपट असून विशाल गोविंदराव जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती लीलया पार पाडली. पत्री सरकार 1942 क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाच्या ट्रीजरचे अनावरण नाना पाटील यांचे नातू भाई सुभाष भगवानराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ब्रिटिशांच्या विरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न पत्री सरकार 1942 या चित्रपटातून केला आहे. तर चित्रपटाचे गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन याची धुरा मनीष अनसुरकर यांनी पेलली आहे. या भागातला एवढा मोठा विषय आतापर्यंत पुस्तकातून आलेला आहे, पण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं साधन म्हणजे चित्रपट आहे. तर संकल्पना चित्रपटाची येण्यामागचा हाच उद्देश की नानांचं जे कार्य आहे, जो इतिहास आहे, तो महाराष्ट्रातील तळागाळात देशापर्यंत, देशाच्या बाहेर जावा, किंवा त्यांनी जे आयुष्यभर आपल्या मातेसाठी जे काही त्याग केलेला आहे त्याचं आपण माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि हे फक्त चित्रपटातून माध्यमातून जाऊ शकतं. त्याप्रमाणे सुरुवात आम्ही बापूंना भेटलो. बापूने अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं आम्हाला आणि पूर्ण परवानगी मिळाल्यावर आम्ही काम चालू केलं. हा चित्रपट बिग बजेट असतो, म्हणजे ऐतिहासिक करताना आपल्याला फायनान्स लागतो. मग ते फायनान्सची तडजोड कशी केली किंवा त्यासाठी काही प्रशासनानं मदत केली किंवा काही असं? प्रशासनाची मदत कसं रिलीजच्या नंतरची प्रोसेस असते, तोपर्यंत आता आम्ही जवळजवळ 2-2.5 वर्षामध्ये कालावधी गेला. जसं आपल्याला जमल तसं टप्प्याटप्प्यानं आपण करत आलो. तर त्यासाठी जे जे उपलब्ध होईल त्या साधनातून आपण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कारण की ऐतिहासिक करताना आपल्याला त्याचं कॉस्टिंग भरपूर येतं. आपण याच्यापूर्वी पण बघितलेत वेगवेगळे विषय. बरोबर, ते आर्ट त्या तो काळोबा करायचा खर्चिक बाब असते, ते आम्ही त्यासाठी टप्प्याटप्प्याने केलं. एकदम न करता जसं जमेल तसं त्या पद्धतीनं करेल. हो, सरांची संकल्पना ती पण होती की आपण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा प्रदर्शित करू आता पॅन इंडियामध्ये. तर आपला प्रतिसाद लोकांचा काय लेवलपर्यंत जातो किंवा लोकांचं प्रेम तर आहेच आणि ते आता सोशल मीडियातून आपल्याला दिसते, पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही करता येईल, जे करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बापूंना प्रश्न काय सांगाल तुम्ही? गोष्ट म्हणजे कसं बापूंच्या परवानगीपासूनच आपण चालू केलेलं आहे आणि एक आम्ही चित्रपट बनवला आहे, तो पहिल्यांदा यांच्या वारसांना, कुटुंबांना दाखवण्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोत. कारण अगोदर यांना दाखवण्यात येणार आहे की इतिहास काय आहे, की कलाकाराने काय काय काम केले, कसं कुठले प्रसंग आहेत, हे यांना दाखवून आणि यांच्या मर्जीतून अजून पुढची वाटचाल होईल. हे मच्छिंद्र, ज्या चित्रपटाच्या निमित्तानं आपण टीजरच्या निमित्ताने एकत्र आलो, त्या चित्रपटाचे निर्माता श्री विशाल गोविंदराव जाधव सर रत्नोली, त्याचबरोबर या चित्रपटाचे गीत, लेखक, दिग्दर्शक श्री मनीष अनसुरकर सर हे इथं उपस्थित. आज क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जयंतीनिमित्त आपण एक टीजर अनावरणाचा कार्यक्रम केला होता आणि
त्या टीझरचं प्रथम प्रदर्शन आपण आज या लोकविद्यापीठामध्ये केलं. आदरणीय पाटील सरांच्या सहकार्यामुळे आज इथे मुलांशी आम्हाला थेट संवाद साधता आला आणि मुलांसमोर पहिल्यांदा आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांवर आधारित जो पत्रीसारखा चित्रपट केलेला आहे. आपले सांगलीचे सुपुत्र श्री विशाल गोविंदराव जाधव सर हे जे या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जे प्रतिसरकार स्थापन केलं होतं, यांनी त्या काळच्या सर्व समाजामध्ये जी चेतना जागवली होती, चेतना पेटवली होती आणि क्रांतीची जी बीजं रोवली होती, त्याच्यातून पत्रीसरकार निर्माण झालं होतं किंवा प्रतिसरकार निर्माण झालं होतं. आणि त्यांच्याबरोबर सगळे जे काही ज्ञात अज्ञात क्रांतिकारक होते त्यांचा इतिहास लोकांसमोर यावा अशी विशाल जाधव सरांची पहिल्यापासूनच इच्छा होती की आपल्या मातीचा इतिहास लोकांसमोर यावा. या हेतूनं आम्ही या शिवधनुष्याला हात लावण्याचा प्रयास केलेला आहे आणि आम्हाला आदरणीय अभिमन्यू पाटील सरांनी त्यासाठी सर्व प्रकारचे साधन स्रोत, माहिती स्रोत उपलब्ध करून दिले. पाटील सरांनी स्वतः आम्हाला खूप मदत केली आणि आम्हाला मार्गदर्शन दिलं. याच्या आधीही बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेले आहेत. खरं त्यात सगळेच जण, इव्हन क्रांतिसिंह नाना पाटील हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ह्याच्यावरती अनेकांनी बनवलं.